मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये बाहुल्यांवर उपचार केले जातात। गेले कित्येक वर्ष येथे बाहुल्यांवर उपचार होत आहेत। गेल्या 101 वर्षात या रुग्णालयात तब्बल 30 लाखांहून अधिक बाहुल्यांवर उपचार केले गेले। हे हॉस्पिटल हेरॉल्ड चॅम्पॉन यांनी 1913 मध्ये सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे सुरू केलं होतं। खरं तर हेरॉल्डने हे हॉस्पिटल सिडनीमध्ये जनरल स्टोअर म्हणून सुरू केलं होतं। त्यावेळी त्यांच्या भावाचा शिपिंगचा व्यवसाय होता आणि त्या अंतर्गत जपानमधून बाहुल्या आयात केल्या जात होत्या। वाहतुकी दरम्यान बाहुल्यांचे काही भाग तुटायचे, जे हेरॉल्ड दुरुस्त करायचे। हळूहळू त्यांनी जनरल स्टोअरचं रूपांतर डॉल हॉस्पिटलमध्ये केलं। सध्या हे डॉल हॉस्पिटल हेरॉल्डचा नातू जोफ चालवत आहे। बाहुल्या दुरुस्त करण्याचं हे सर्वात बेस्ट ठिकाण असल्याचं बोललं जातं। अगदी माणसांसाठी असणाऱ्या सामान्य रुग्णालयाप्रमाणे येथे वेगवेगळे वॉर्ड सुद्धा आहेत, जिथे वेगवेगळ्या स्पेशालिस्ट सेवा देतात। काही स्पेशलिस्ट तर बाहुलीचं डोकं दुरुस्त करण्यात, तर काही त्यांचे पाय दुरुस्त करण्यात माहिर आहेत।